सुटल्या हिंजोळच्या गाड्या सुटल्या पाहिजे समोरच्या जरा सर्वांची उजव्याला सुंदर अशी गाडी बनते वजीर सोबत कारतूस आहे तिला देखील डावीला सुंदर अशी गाडी बनते भुंगाराम बोलतोय भुंगारांसोबत सैराट आहे ठाठाकी लढत आपल्याला पाहायला मिळते आताच बघू शकता भोंगाडांचा झाले गुलाल. इलेक्शन मध्ये बिझी आहे त्याच्यामुळे मी आपल्या दादाला फोन केला होता पंकज दादाला आणि त्याच्या भावाला फोन केला त्यांनी नियोजन केलं. दादांना एक चांगली अशी मैत्रीपूर्ण गाडी पळाली. समोरून कोणती गाडी होती? समोरून आपली मैत्रीपूर्ण गाडी होती वजीर कोल्हेवाले ते पण आमचे आपले चांगले संबंध आहेत त्यांच्याशी आणि ही गाडी मैत्रीपूर्ण झाली. दादा आता सैराट आता पेडगाव हिंदकेसरी येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये गाडी पळताना दिसणार का सैराट? पेडगावला नाही जाणार आम्ही का तर आम्हाला तिकडे नियम आवडत नाही. त्या दिवशी बैलांनी गट पास केला 8 वाजता सेमी झाली रात्री 8ला त्याच्यामुळे बैल आम्ही निघालो. 100% चांगला गुलाल झाला. सुनील शेठ सर यांचा सगळ्यात पळाला आपल्या बैलामध्ये. सुनीलाची आणि माझी बात झाली होती. सुनीलांनी मला फोन केला होता नामदेव दादा आपण सैराट आणि मुंगा ही गाडी 23 तारखेला उंबरड्याच्या मैदानामध्ये पळवायची का. मी दादांशी कॉन्टॅक्ट करून दादा बोलले हा दादाचा शब्द आला गाडी पळवली. दादा भुंगा पण म्हटलं ना कुठेतरी एकदम पब्लिक बोलतो आणि ओव्हरटेकचा सैराटचा आहेतच. काय बोलू शकता? म्हणून बोलतात ना दोन्ही साईडून खेळणारी पाहिजे. मुंबईमध्ये एकमेव असा पाहिजे दोन्ही साईडून पब्लिकला पळणारा पब्लिकचा भिता त्याला भुंगा बोलतात. तो भुंगा आम्ही दादांच्या इज्जतीसाठी दादा आज मैदानात नाहीये त्याच्यासाठी दादाच्या इज्जतीसाठी आपण गुलाल घेतला. दादा पेडगावला आपला भुंगा दिसणार का? पेडगाव नाही पुशेगाव मैदान आहे. बैल दादांचं इलेक्शन झाल्यानंतर दादांचं फ्री होतील त्यावेळेला 100% नियोजन होणार. दादा बेस्ट ऑफ लक करतो कायम असेच गुलालामध्ये. धन्यवाद.